तर रामराम मंडळी, सकाळ सकाळ आता उठलो आहे आपण लवकरच आणि आता वाजले 7:30. तर आपण निघालेलो आहे वाशिवली साईडवर. जरा वाशिवलीचं कसं आहे ते लांब अंतर असल्यामुळे आपल्याला लई लवकर जावं लागतं उठून. तर वाशिवलीतलं आपल्याला त्या दिवशी आपण जे गेलो तिथनं परत आपण महाबळेश्वरला गेलो. तो विषय असा झाला, तिथं लाईट गेलेली त्यामुळं काहीच करू शकत नव्हतो आणि लाईट येण्याचं टायमिंग तिकडचं फिक्स नसतं, म्हणजे गेली तर लवकर येत नाही असा विषय असतो, एकतर जात नाही आणि त्यांच्याकडे नियम आहे की मंगळवारची लाईट कंटिन्यू नसतीच. तर त्यामुळे आपण म्हटलं तर निघावं काय आपला पर्याय नाही. मग तिथून आपण महाबळेश्वरला गेलो, महाबळेश्वरला जाऊन गिझर बसवलं आणि रात्री आपल्याला यायला लेट झाला. तर आता आपण वाशिवलीचं जे राहिलेलं काम आहे, माझा असा अंदाज आहे की आता बाथरूम आणि किचनची एक पाईप फोडायची असेल आणि बाथरूम आणि दोन्ही बेडरूम आणि जिना फोडायचं बाकी आहे. तेवढं फोडून आज पायपिंग केलं पाहिजे. परंतु उद्या आपल्याला एक मांडरदेव साईडला काम आहे, म्हणजे ते अजून फिक्स नाही, कन्फर्म झालं की ती कन्फर्म करून टाकायचे. आता आपण जाऊया डायरेक्ट वाईत डबीला घेऊ आणि तिथनं वाशिवलीला जाऊ. तर आता डबीला घेतला आपण वाईतने, आपण निघाली वाशिवलीला. तर डबी तर बोल, काय बोलायचं तुला? काय नाही, आता चाललो आहे आम्ही. इथलं अर्ध राहिलेलं काय माहिती करायचं आहे. कामाचं स्वरूप सांग, आपल्या क्वालिटी क्वालिटी एक नंबरच आहे. झाले पण इथं लाईटीचा प्रॉब्लेम आहे तिथं, त्यामुळं जरा राहतं आहे. आज सोमवारी लाईट असेल, उद्या मंगळवार नाही, काल मंगळवार होतं, आज जर बुधवार आहे, त्यामुळं आज लाईट असेल, त्यामुळे होऊन जाईल आज सगळं. काय झरलेलं आहे, फक्त फोडायचं राहील. मिडल बॉक्स पण घेतला एक 6-12. तर चला निघाले जातो, पोहोचलो की तुम्हाला दाखवतो साईड आपली. तर आता आपण वाशिवली साईडवर पोचलेले. तर तुम्हाला दाखवतो कुठलं काम राहिले आणि कुठलं काम झाले. खरं तर एका दिवसाचं काम होतं पण आमचे 4 दिवस इकडे गेले. म्हणजे तसं 2 दिवस होते, 1 दिवस फोडणे आणि 1 दिवस पायपिंग. तर आमच्या ह्याच्यामुळे 2 दिवस गेले की लाईट नव्हती, त्यामुळे 2 दिवस गेले. 1 दिवस आलो, अर्ध्यावर काम होऊन निघून जायचो, असा विषय होता. तर आता आपण साईडवर पोचलो आतमध्ये आता आपण आलो. तुम्हाला एक अनुभव सांगतो माझा. एखाद्या कामाला नाईटा लागला ना, म्हणजे नाहीचा पाडा लागला, समजा की नाही आज होणार किंवा लाईट गेली, तर ती काम 4-4, 5-5 दिवस, 8-8 दिवस म्हटलं तरी किंवा 15-15 दिवस म्हटलं तरी लांबतं काम, असा विषय होता. तसं ह्या कामात झाले, 4 दिवस झालं काम लांबले आमचं. तर आपलं तुपानी काम चाललंय इकडे, फोडाफोडी इथून इकडे बुडून झाले, फोडायचं चाललंय. आता तुम्ही माझ्या माग साईडला बघू शकताय, म्हणजे एका बेडरूमचं पायपिंग झालेलं आहे आपलं. हा एक बेडरूम आहे आणि इकडून पायपिंग, ही सगळं पायपिंग झालं तिथेपर्यंत आपलं पायपिंग. आणि हे दुसरं एक बेडरूम आहे तुम्हाला. तर ही बेडरूम आहे, हिचं पूर्ण सगळं पायपिंग केलं. मेन बेडरूम इथं आले की म्हणजे फॅनचं बटन किंवा सगळी लाईट बीट वापरली. तिथनं खाली त्यांनी लाईट घेतली, म्हणजे जरा रिस्टाईल केली. तर इथनं आपण बऱ्यापैकी आता ह्या बॉर्डर तुम्ही बघू शकता, 4 बाजूने 4 पाईप टाकले आणि इकडे साईडला बघा इथनं असा विषय होतो. बाथरूमचं ऑपरेटिंग म्हणजे लाईट येणार आपल्याला, जी आपल्या बाथरूममध्ये लाईट पाहिजे तिथं ऑपरेटिंग तिथनं होणार, त्यासाठी सेपरेट करून काढला. म्हणजे ह्याला क्वालिटी वर्क म्हणत नाही, तर एखाद्याने हिथनंच बटन दिलं असतं, खर्च वाचवला असतं. तिथनं एक बटन दाबलं डायरेक्ट बाथरूममध्ये लाईट चालू. असं नाही करायचं. काय नवीन आणतो आपण, ह्यांच्याकडून पूर्ण पॉईंटचे पैसे घेणार आहे ना, ह्यांना एका पॉईंटचं म्हणजे काम करूनच द्यायचं. उगाच काहीतरी करायचं नाही, उगाच निघून जायचं नाही. दुसरी गोष्ट बघा, इथे त्यांना बेड पॉईंट काढला आहे आपण आणि इकडून वरती पाईपिंग आणले बेड पॉईंटचं. आता ही बघा, इथे एक लाईट होती, त्याच्यावर भागलं असतं, म्हणजे माझ्या मागच्या साईडला बघू शकता इतकं भागलं असतं, पण आपण पाईप भरला आणि इथनं अजून एक लाईट दिली. आता मी जे किचनमध्ये येऊन बसले, तर किचनमध्ये सिस्टम तुम्हाला दाखवतो. म्हणजे किचनमध्ये सिस्टम दाखवण्या अगोदर मी तुम्हाला एक दाखवतो की आपण जेव्हा ॲक्शनने पाईपा कापतो किंवा पाईपा बेंड किंवा असं जंक्शन कापतो ना, तेव्हा ॲक्शन हाताला लागतो म्हणून बघा. मी चिकटची आयडिया लावतो असं, म्हणजे प्रत्येकाने इलेक्ट्रिशियन कोण बघत असलं व्हिडिओ तर त्यांना पण ही आयडिया करा. मला म्हणजे ॲक्सेप्रेट लागणार नाही. मला भरपूर वेळा इथे ॲक्सेप्रेट लागली किंवा नकं कुठं शिलून गेलं तर माझी ॲक्सेप्रेटने गडबडीत, त्यामुळे असं चिकट लावत जावं, काही शॉर्ट नाही होणार. जसं की आपण आळजापूरमध्ये सिस्टम केली ते फुट लाईटी, आळजापूरमधल्या पण लाईटी मस्त नाही, त्यामुळे तुम्हाला काय दाखवू शकलो नाही. आता इथं पण प्रोजेक्ट चालला आहे. मला वाटतं आळजापूर तर ह्याच्या अगोदर होईल, आणि त्यांचं वायरिंगला काम आलं आहे. आता ही आपण पहिलं करू, फुट लाईटिंग सगळं स्ट्रक्चर मारून घेऊ. ते सगळं मेटल बॉक्स 3 मॉडेल बेंड टाकून सगळं पाहिजे. आता ही म्हणजे फिटिंग होत चालले. आता 3 बसवले, अजून 3 बसवायच्या बाकी. तर आळजापूरमध्ये तुम्हाला पहिले दाखवतो कशा लाईटी उठतात, कसं काय होतं. बऱ्यापैकी आपलं सगळंच काम झालं म्हणायचं, फोडाफोडी, झाराझरी आणि पायपिंग, बोर्ड बीड लावून सगळं झालं. आता राहिला विषय फक्त एकच की वायरिंग करायचं आणि नंतर बोर्ड मारायच्या, नंतर पॅनल लाईटीचा कस्टमर जे आणेल त्याच्यावर आता बघू. आता तर काय त्या विषयावर बोलण्यात माझ्या नाही, जेव्हा येईल त्यांचा माल तेव्हा बघू. विषय आता असं झाला आहे, इकडं लागलं आहे ऊन आहे तरी पण टिपकायला, खाली जरा ढग भरून आल्याचं वाटते. पण खाली फोन लावला आम्ही, तर खाली पण ये ना, आता रेंज आलेली, त्या रेंज एरियातनं फोन लावलेला आपण, आणि खाली तर काय वाटाना पाऊस पडेल म्हणून.
बघू इकडं तर टिपका लागला, इकडं पडला तर बरं होईल आहे ना डबी. ही बघा पाऊस पडायला लागला. आता घरी जायचा टाईम झाला आणि पावसानं धुमाकूळ घातला आहे. तर काय रेनकोट बी नाही, मधनं कधी पण पाऊस पडतो, काय सांगू शकत नाही पावसाचं. पाऊस थांबल्यामुळे आता आपण निघालेलो आहे. पण मला तर पुढं फुल पावसाचं वातावरण दिसते. बघू आता कसं काय होते. पुढं जाऊन पाऊस लागू नाही कारण रेनकोट नसल्यामुळे भिजावं लागेल, बळा आजारी पडायचे लक्षण होतं. इथे बावधन बगाडापाशी आली मी, पण इकडे टिपकायला लागले मजबूत. आता जरा मला वाटतं थांबावं लागते कडला. जरा थोडंफार कमी आहे बऱ्यापैकी, पण टिपकते जरा मोठा टिपका पडायला लागलाय. आला आता मजबूत पाऊस आला. इकडे एकदमच पाऊस वाढलाय, पण आता काय करणार, म्हणतात बऱ्यापैकी सगळेजण की पहिल्या पावसात भिजलेलं चांगलं असतं. मग आता कसं आहे, पहिला पाऊस पडतो तर भिजून घेऊ जरा आपण, काय अडचण नाही ना आपल्याला. बेकार पाऊस पडलाय. हे बघा माझं पैसे सगळे चिक्कुलं झालाय पैसे वगैरे. आता आमची मम्मी वाळवायचं काम करत. हे बघा सगळं इथं म्हणजे आपल्या गावात पाऊस एवढा पडला नाही. रस्त्यानं असतो ना, गाडी असली घाण ताबत होतं. म्हणलं आता काय थांबून पण फायदा नाही भिजल्यामुळं. डायरेक्ट घरी चालू मी.